नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलो आहे लालबागला आणि लालबाग ओळखलं जातं आपल्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे लालबागचा राजा. मी इथे पाहू शकता लालबागचा राजा इथे विराजमान होतो, हे सर्वांनाच माहिती आहे. आणि लालबाग अजून एक गोष्टीसाठी ओळखलं जातं, ते म्हणजे आहे मसाला मार्केट. कारण इथे जे मसाला मार्केट आहे ते खूप पूर्वीपासून आहे. आणि आज आपण लालबागमध्ये विश्वास मसाला केंद्र इथे व्हिजिट करणार आहोत, जे 50हून जास्त वर्ष ओल्ड आहे. आणि गेल्या वर्षीसुद्धा आपण या दादांचा व्हिडिओ केला होता आणि तुम्ही त्याला प्रचंड असा छान प्रतिसाद दिला होता. दादांचं जे खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रामाणिकपणा. म्हणजे तुम्हाला इथल्या मसाल्यांमध्ये, मिरच्यांमध्ये कुठल्याच प्रकारची फसवणूक होणार नाही. तर चला पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं. तर लँडमार्क सांगायचं झालं, हे बघू शकता इथे हनुमान मंदिर आहे. आणि इकडे जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत लालबागचे राजा इथेच विराजमान होतात. तर इथनं आपण या व्हिडिओची सुरुवात करतो. इथनं आपल्याला सरळ जायचं आहे या साईडला. हे बघा मित्रांनो, तुम्ही चिवडा गल्लीमध्ये आला ना, हे बघा इथे न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय आणि इथे हा दर्गा आहे. लँडमार्क सांगायचं झालं तर. आणि इथनं तुम्ही सरळ आत आला की इथेच दुकान आहे दादांचं, विश्वास मसाले केंद्र. आणि इथेच स्टँडअप आहे, इथेच सर्व तुमच्या डोळ्यात एकच केलं जातं. हे बघा इथे बसण्यासाठी सोय पण आहे कस्टमरला व्यवस्थित. आणि इकडे तुमचा मसाला जो आहे तो तुमच्या डोळ्यात एकच तुम्हाला बनवून दिला जाईल. नमस्कार मित्रांनो, मी समीर सुनील काळे. हे आपलं दुकान विश्वास मसाला केंद्र. मागच्या वर्षीच्या तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद. इतकं तुम्ही प्रेम दाखवलं. यावर्षी आपण पुन्हा त्याच छंदाने आलो आहे. किंवा काश्मीरी मिरची, ही बेडगी संकेश्वरी, लवंगी पांडी, परत ती बेडगी. आता ह्या सगळ्या मिरच्या मार्केटमध्ये कमी दामात आहेत. काश्मीरी 840, बेडगी 700, लवंगी 360, पांडी 340. अच्छा, हा आताचा भाव चाललाय. आणि भाव वर खाली होतो थोडाफार. हो, भाव वर खाली होतो. जसं आपण आता बघ, आजचा हा भाव आहे, जर पुढे कमी झालं तर हे कमी पण होतात मिरच्या. बरोबर, काय नाही. आणि मला एक गोष्ट आवडली दादा, कारण आता असं यंग जनरेशन यामध्ये आता कमी दिसायला पाहायला मिळतं. दादा इकडे आहेत आणि गेल्या वर्षी सुद्धा आपण व्हिडिओ केला होता, तेव्हा पप्पा होते. नमस्कार. तर दादांनी माहिती दिली आणि या दादांना तुम्ही ओळखतच असाल. तर दादा, आपलं हे दुकान किती वर्षापासून आहे? हे आता 50 पेक्षा अधिक वर्षाचं जुनं दुकान आहे. ऑन पेपर्स. पेपर्स हे 50 वर्ष झालेत, पण त्याच्या आधीपासून हे दुकान आहे. अच्छा. आणि या वर्षी आता मिरच्यांचा भाव काय आहे? वर जास्त आहे की कमी आहे? आता तरी थांबलाय. आधी जरा वाढलेला, जेव्हा घ्यायचं पूर्ण प्रॉब्लेम तेव्हा वाढलेला. आता कमी झाला. आता कमी झाला म्हणजे भाव उतरलाय. आता बघा, याचं डेट अजून हिरवं आहे. हिरवा डेट म्हणजे काय, हे अजून फ्रेश आहे पूर्ण एकदम. आता थोडेफार मिरच्या जे असतात त्याचं निघून येतं की एकदम ब्राऊन आहे. मग थोड्याफार मिरच्या फक्त त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकतात की म्हणजे या वर्षीच्या आहेत. हा, कोणती जुनी आहे कोणती नवीन आहे. अच्छा. दुकानामध्ये सर्वात जुनं म्हणजे पाऊंडिंग मशीन आहे, कांड स्वतःच आहे तुमचं. तर दादा, आपण मिरच्यांचे तर भाव पाहिले. आता गरम मसाल्याचे काय भाव चालले? ही हळद आहे, ही सेलमची आहे. ती कशी ओळखायची? आतमध्ये अशी लाल असली पाहिजे. बरोबर. हळद, राई, बडीशेप, लवंग, दालचिनी, लाल फूल, चक्री फूल, मसाला वेलची, दगडफूल, शहाजिरा, जायपत्री, त्रिफळा, नाकेश्वर, कबाब चिनी, मेथी, राई, जिरं, सफेद तीळ. दादा, हे सगळं सीडलेस आहे ना? हे हो, हे बघा, हे काढलेले आहेत. मला हिरवी वेलची दाखवतो. ही बघा, हिरवी वेलची कशी चांगली आहे ती कशी ओळखायची? कोणती चांगली आहे कोणती नाही? पूर्ण हिरवीगार असली पाहिजे, परत भरगप पण पाहिजे, आतमधून भरलेली. हे बघा, तोडली आपण, सगळे दाणे आतमध्ये अशी भरलेली पाहिजे. हे राजापुरी खोबरं, सेलम हळद, हे बघा, ही 360 रुपये किलो. मेथी 300 रुपये किलो, राई 200 रुपये किलो, जिरा 500 रुपये किलो. इंदुरी धने, ह्याचा आधी भाव 360 होता, आता 320 रुपये किलो आहे. जसं मगाशी बोललो, भाव चढतात आणि उतरतात. ह्याचा आता कमी झालाय भाव कमी झाले. हो, बरोबर. छान. आणि डोळ्यासमोर असं वजन वगैरे करून
नमस्कार ताई, तर आपण कुठून आलात ताई? मी वांद्र्यावरून आले. अच्छा, वांद्र्याहून आलात. एवढ्या लांबून तुम्ही लालबागमध्ये आलात. त्यामुळे लालबागचा मसाला आणि इथला आम्ही बरेच वर्ष येत असल्यामुळे इथले आम्हाला विश्वास आहे आणि यांचं नावही विश्वास असल्यामुळे हा. आम्हाला यांच्या मालावर खरंच विश्वास आहे. वा. इथला माल योग्य चक्कीवर घेण्यापेक्षा हा मसाला चवदार होतो. ताई. थँक्यू. काश्मीरी मिरची हे सुपर मालवणी आपला जो स्पेशल आहे. परत गरम मसाला, घाटी मसाला, धना पावडर, अच्छा. मालवणी मसाला, संडे मसाला, हे आपलं तेल आहे पुरं. हे सगळं आपण वापरले. आता हे सगळं आम्ही जे कुटतो मसाले ते इथे आणून नंतर आपण स्टोअर केले जातात. रेडीमेड विकायला Readymade. ठेवले. हो. तर दादा, आपलं हे दुकान जे आहे ते कधी चालू असतं, कधी बंद असतं, कोणत्या दिवशी वगैरे? आता दुकानाचे टायमिंग तर सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत. आणि आता सीझन असल्यामुळे आपण दुकान बंद नाही ठेवत. अच्छा, सीझन असल्यामुळे आपलं दुकान 7 दिवस चालू असतं. हो, म्हणजे कोणत्याही दिवशी येऊन तुम्ही बनवू तुम्ही शकता. घेऊन जावा. हा. अच्छा, छान. आणि मग इकडे येण्यासाठी जवळचा लँडमार्क काय आहे दादा? तुम्ही लालबाग राजाच्या इथे येऊन चिवडा गल्ली विचार ते पण येईल. त्याच्या चिंचपोकी स्टेशनला तुम्ही उतरला तिथून बरोबर. 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती बरोबर. चिवडा गल्ली विश्वास मसाला केंद्र हे दुकान आहे. बरोबर. चिंचपोकळी सेंट्रल लाईन पासनं हो, आणि वेस्टर्न लाईन पासनं लोक लोड परेल, आणि हार्बर लाईन पासून आपलं कॉटन कॉटन ग्रीन. तिथनं एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरती दुकान दुकान आहे. आहे. विश्वास मसाला केंद्र, चिवडा गली ही लालबागची प्रसिद्धच आहे. हो. तर दादा, तुझा एखादा नंबर सांगू शकशील? हा, मी व्हॉट्सअपचा नंबर देतो 9136541799. तर दादा, शेवटी आमच्या व्यवस्था काय सांगशील, या दुकानामध्ये काय आलं पाहिजे? आपण जे परत बेसिक पासून जर बोलायला गेलो, आपण जे भाजतो ते सनफ्लॉवर मध्ये आपण भाजले जातं. अच्छा, आता काय काय सनफ्लावरचं ऑइल यूज Sunflower केलं oil, म्हणजे हा. पाम ऑइल नसतं. पाम ऑइल नसतो. इथे आम्ही क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही करत. अच्छा, क्वालिटी क्वालिटी उत्तम टॉप देता. मोज. हा, ते कस्टमर येतात, गिरायक ते आपले रिपीटेड असतात, एका विश्वासाने येतात, म्हणून आमच्या दुकानाचं नाव विश्वास मसाला केंद्र. आता आम्ही क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही करत म्हणून त्यांना आमचे मसाले किंवा जे पण असतील रेडीमेड ते आवडतात, ते रिपीटेड येतात. त्याच्यासाठी आम्ही हा विश्वास जपला जातो. बरोबर बरोबर. आणि एकदम प्रामाणिकपणे आहे, जसं तुझे पप्पा आहेत तसंच तू पण एकदम प्रामाणिकपणे हो. सगळं माहिती देतोस. त्याबद्दल तुझं मनापासून धन्यवाद. आणि मी माझ्या व्ह्यूअर्सला नक्की सांगेल की या दुकानामध्ये तुम्ही या, एकदा मसाले ट्राय करा, नक्की भेट द्या. हो, धन्यवाद. तर तुर्तास मित्रांनो, आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू आपण अशा एका नवीन विषयासह. तोपर्यंत मित्रांनो, तुमच्या सर्वांची मी रजा घेतो. आणि जर तुम्हाला मसाले बनवायचे असतील यावर्षीचे, तर एकच नाव लक्षात ठेवा, विश्वास मसाला केंद्र. आणि 50हून अधिक वर्ष झालेले या दुकानाला, तर तुम्ही इथे डोळे बंद करून इथे मसाला विकत घेऊ शकता. तर पूर्ण पत्ता, वेळ कॅप्शनमध्ये दिलेला आहे, नक्की चेकआउट करा. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय.